जय हरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर गाजत असलेला विषय म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या मुलीचा साखरपुडा। वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळे जण ज्याला वाटेल तशी त्यांच्यावर टीका करत आहे की महाराज कीर्तनामध्ये सांगतात वेगळं आणि वागतात वेगळं। कारण कीर्तनामध्ये महाराज सांगत असतात की लग्न जरी साधी केली तरी मुलं बाळ होतात किंवा मुलीबद्दल बोलतात, काही जे इतर गोष्टी असतात त्याबद्दल ते बोलत असतात आणि ते समाज प्रबोधन करत असतात। मात्र काल त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला आणि साखरपुडा म्हणजे वसंत लॉन्स संगमनेर इथं भव्य मोठा असा साखरपुडा झाला। तिथं चांगले मोठमोठाले नेते आले आणि या साखरपुडा झाल्याच्या नंतर माध्यमामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांच्या उमटायला लागल्या। कारण महाराज सांगतेत तसं वागत नाहीत हे यावरून दिसतंय। कारण आजकाल तुम्हाला माहिती फुकटचे सल्ले देणारे इतके भेटत असतात की कोणी एखादं काही काम करायला की 10 जण तिथे येऊन सल्ले फुकट देणार, तो असं करायला पाहिजे होतं, तो तसं करायला पाहिजे होतं, पण त्याची काय परिस्थिती होती हे कोणीच जाणून घेत नाही किंवा तो कोणत्या परिस्थितीमध्ये आहे हे कोणी पाहत नाही। आता जे महाराज सांगत होते तर त्यामध्ये बरेच काय होतंय समाजामध्ये, दुसऱ्याचं पाहून करणारे लोक बी सुद्धा काही कमी नाहीत। गावातल्याचं एखादं मोठं लग्न झालं म्हणून एखादा गरीब माणूस सुद्धा तसंच करायचा प्रयत्न करतो, कर्ज काढतो, घरातले दागदागिने गहाण ठेवतो, वावर गहाण ठेवतो आणि त्याचं लग्न कसं झालंय मग आपलं बी त्याच पद्धतीने जोरात झालं पाहिजे, घोडा असला पाहिजे, बँड असला पाहिजे, डीजे असला पाहिजे, अशी त्याची तयारी असती। वास्तविक त्यानं घरातून म्हणजे घरचे पैसेच नसते, सगळे बाहेरचे काढून केलेलं असते। मात्र ज्याच्याकडे असते त्यानं केलं तर त्याच्यात काय वाईट आहे। आणि मग त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जरी ते लोकांना सांगितलं असले पण त्याला एकच मुलगी आहे, साखरपुडा करायचा, त्याच्यामुळे महाराजाकडे पैसा असल्यामुळे त्यांनी केला। मात्र ते लोकांना प्रबोधन करतात त्यावेळेस बरेच लोक हे कर्ज काढून ह्या गोष्टी करतात। त्यांना जर ते सांगत असतील तर त्याच्यात त्याचं काय वाईट आहे। बरं महाराज ठीक आहे, पण काही नेत्याचे तुम्ही लग्न साखरपुडे पाहत असताल ते बी असे भव्य दिव्य होत असतात, मग ते याच्याकडे आहे म्हणून ते करतात। मग महाराज सल्ला कोणाला देतात की जे लोक कर्ज बाजारी होऊन स्वतःचा मोठेपणा गाजवण्यासाठी टंबरेल वाजवून घेतात त्याला सांगितलं असले असा जर विचार आपण केला तर काय फरक पडायला। मग करू द्या ना महाराजाला, त्याच्याकडे आहे म्हणून ते खर्चायलेत। पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी असं कोणाचं पाहून करू नये असं महाराज सांगत असतील तर काय वाईट आहे। मग असे फुकट सल्ले देणारे बरेच जण असतात, त्यामुळे ज्याचा त्यानं विचार केला पाहिजे। आता महाराजाकडे होतं म्हणून त्यानं जोरात साखरपुडा केलेला आहे, आपल्याकडे नाही तर आपण साध्या पद्धतीने करावं। उगच मला तरी वाटतंय की लोकांचं पाहून आपल्या घराचे वाभाडे आपण कधीच काढून घेऊ नये। आपली परिस्थिती आपल्याला माहित असते, आपण काय आहेत आपल्याला माहिती आहे आणि हे लोकांना सुद्धा माहिती। लय लग्न मोठं केलं म्हणजे आपण मोठे कधीच होत नाहीत, आपला कार्यक्रम वाजून जातो। त्यामुळे लोकांचं पाहून आपण करू नये, ज्याच्याकडे पैसा आहे, माल आहे, धन दौलत आहे ते करीन बडे जाव, पण आपण त्यानं केलंय म्हणून आपण कधी करू नये। आणि आता जे महाराजावर चर्चा सुरू आहे यावर तुम्हाला काय वाटतंय त्यावर तुम्ही नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।